नमस्कार, परत एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय मी तुम्हाला सांगणारे केस गळणं कमी करण्यासाठी काय करायचं. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं केस कमी करण्यासाठी काय करायचं असेल तर ते म्हणजे सायंटिफिक कोम्बिंग. प्रत्येक ठिकाणी औषधच घ्यावी लागतात आणि ट्रीटमेंट्स कराव्या लागतात असं नाही, तर अगदी साधे साधे पर्याय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही केस गळण्याचं प्रमाण थांबवू शकता, कमी करू शकता. सायंटिफिक कोम्बिंग मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कंगवा जेव्हा प्रॉपर टाळूवरनं ऋतून फिरतो त्यावेळेला कंगव्याच्या दात्यांमुळे टाळूवर साठलेलं सीबम म्हणजे तेल केसांवर पसरत जातं आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट, सायंटिफिक कोम्बिंगमुळे तुमच्या केसांच्या मुळाशी होणारा रक्तपुरवठा आपोआप वाढतो. केस गळणं कमी करण्यासाठी वापरले जाणारे मिनॉक्सिडिल सारखी औषधं प्रचंड प्रमाणात वापरली जातात आणि ही औषधं लावल्यानंतर केस गळणं थांबतं. पण एका विशिष्ट कालावधीनंतर ही औषधं लावणं थांबवलं की केस पुन्हा गळतात आणि असलेलं टक्कल पुन्हा पूर्ववत होतं. पण हे टाळायचं जर असेल तर केसांच्या मुळाशी होणारा रक्तपुरवठा वाढवणारं एक सर्वोत्तम आणि सहज माध्यम म्हणजे सायंटिफिक कोम्बिंग. लक्षात असू द्या, फक्त सायंटिफिक कोम्बिंगसाठी चांगल्या कंगव्यांचा वापर करा. अगदी टुकार कंगवे वापरले तर कंगव्यांमुळे केसांचं डॅमेज होऊ शकतं. चांगल्या क्वालिटीचा कंगवा जो खूप बोचतही नाही पण जो बोथटही नाही असा जर वापरायला घेतलात आणि दापून व्यवस्थित सायंटिफिक कोम्बिंग केलं तर टाळूवरचं सीबम केसांवर पसरायला लागेल, केसांचं कंडिशनिंग होईल, टाळूचंही कंडिशनिंग होईल आणि तुमचे केस गळण्याचं प्रमाण निश्चित कमी व्हायला लागेल. नुसतं सायंटिफिक कोम्बिंगही पुरेसं नसतं. मात्र म्हणजे आता हा समग्र विचार जर घ्यायला झाला तर केस गळायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं लक्ष हवं ते आपण प्रोटीन डाएट घेणार आहोत आणि आपल्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. हा दुसरा मुद्दा, आपण सायंटिफिक कोम्बिंग सकाळ संध्याकाळ 5 मिनिटांसाठी करणार आहोत. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण डोक्याला आणि केसांना तेल लावणं थांबवणार आहोत. या प्राथमिक गरजा आहेत, या जोपर्यंत तुम्ही आचरणात आणणार नाही तोपर्यंत केस गळणं थांबवणं मुश्किल आहे. पण या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर आता पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे, सहज आहे. आणि केस गळायला लागल्यानंतरची मानसिकता कशी असते तर माझे केस धुतल्यानंतर खूप गळतात, त्या धास्तीनं ती बाई केसच धुत नसते. शक्य तेवढं टाळायचं, आठवड्यातनं एकदाच केस धुवायचे. मला असं वाटतं हे अतिशय चूक आहे. आणि प्रामाणिकपणे मला असं वाटतं की तुम्ही लिहून घ्यायला हवं की केस गळण्यासाठी आता काय करायचं. घरच्या घरी उपचार काय. आमच्या क्लिनिक्समधनं आम्ही ट्रीटमेंट्स देतो ज्याने लिटरली गळलेले केस पुन्हा उगवायला मदत होते, केस गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि याच्या मागचं सायन्स आणि लॉजिक तिथे वापरल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम पण चांगले मिळत असतात. पण त्याही पलीकडे जाऊन रेग्युलर होम केअर, घरी घेतली जाणारी नियमित केअर अतिशय आवश्यक असते. आणि खूप गळायला लागलेल्या केसांच्या टाळूला आता हर्बल पोषणाची गरज असते आणि म्हणून आठवड्यातनं 2दा मी सांगतो हा हेअर फूडचा पॅक, हर्बल फूडचा पॅक तुम्ही केसांवर लावत चला, तुमचं केस गळण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल. एकदम साधा पॅक आहे. पाऊण कप पाण्यामध्ये 1 चमचा रूपदा ऑइल कंट्रोल पील मिसळून घ्यायचंय. नाव लक्षात घ्या, हे ऑइल कंट्रोल पील आहे. यानं एक्सेसिव्ह ऑइलीनेस जो स्कॅल्पचा आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे. म्हणून पाऊण कप पाण्यामध्ये 1 चमचा रूपदा मिसळून घ्या आणि या रूपदाचं एकदा सोल्युशन तयार झालं की त्यात 3 चमचे वर्धिनी पावडर मिसळा. वर्धिनी हे स्कॅल्प फूड आहे. केसांच्या मुळाला पुन्हा पुनर्जीवित करून त्याला उत्तेजित करून केसांची वाढ करण्यासाठीचा हा अप्रतिम पॅक रूपदाच्या सोल्युशनमध्ये भिजवायचा आहे आणि भिजवल्यावर हा पॅक थेट केसांच्या मुळाशी हलका घासून आपल्याला लावायचा आहे. हा पॅक हलका घासून ठेवा आणि तुम्हाला सांगतो लिटरली 10 मिनिटांनी नुसत्या पाण्याने डोकं धुवून घ्या. हा पॅक तुम्ही केसांना लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचा शॅम्पू त्याच्यावर वापरायची गरज नाही.
हा स्कॅल्प फूडचं तर काम करतोच आहे, त्याबरोबर तुमच्या केसांचं कंडिशनिंगही होत आहे आणि स्कॅल्प पण स्ट्रेंथन होतो आहे. केस गळण्याचं प्रमाण तुम्हाला निश्चित याच्यामध्ये कमी होतानाच जाणवायला लागलेलं असेल आणि म्हणून पाऊण कप पाण्यामध्ये 1 चमचा रूपदाचं सोल्युशन करा, त्यात 3 चमचे वर्धिनी मिसळा. हा पॅक तयार करून केसांच्या मुळाशी घासून लावा. फक्त 10 मिनिटं ठेवा आणि पाण्यानं, भरपूर पाण्यानं, जे खूप गरमही नसेल आणि थंडगारही नसेल, अशा कोमट पाण्यानं केस धुवून घ्या. केस धुतल्यानंतर नुसते टॉवेल ड्राय करा. तुम्हाला केसांची कंडिशन अप्रतिम झाल्याचं लक्षात येईल. केस गळणं थांबवण्यासाठीचा हा एक महत्वाचा पॅक आहे, जो तुम्ही आठवड्यातनं 2दा वापरायचा आहे. केस खूपच गळत असतील तर अल्टरनेट डे सुद्धा तुम्हाला हा पॅक वापरता येईल. या पॅकचे तुम्हाला निश्चित परिणाम दिसणार आहे. केस गळणं झपाट्यानं कमी होणार आहे. पण आणखीनही खूप काही आहे जे केस गळणं कमी करण्यासाठी तुम्ही करू शकता.